श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. फाल्गुन शुक्ल चतुर्दशीला आपण होळी हा सण साजरी करत असतो. याला हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत, जे काही शारीरिक मानसिक कष्ट आहे, त्याचं दहन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला वर्षातून एकदाच करू शकता. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं की हुताशनी पौर्णिमा 2026 मध्ये 2 मार्च सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती हे 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर होळी आपल्याला सोमवारी संध्याकाळी पेटवायची आहे, म्हणजेच होलिका दहन करायचं आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण सत्यनारायण देखील करू शकता. आता जाणून घेऊया वर्षातून एकदाच केली जाणारी अतिशय प्रभावी उपाय, जे तुम्ही होळीच्या अग्नीमध्येच त्याचं तुम्हाला दहन करायचं आहे. शारीरिक अडचणी आहेत, मानसिक कष्ट आहे, त्याचबरोबर सांसारिक अडचणी आहेत. यावर मात करण्यासाठी आपलं आरोग्य सदृढ राहावे, कारण आपलं आरोग्य हीच आपली खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत मी तुम्हाला आवर्जून करायचे आहेत आणि तेवढे महत्त्वाचे आणि प्रभावी सुद्धा आहेत. हा उपाय करत असताना मनात एक सकारात्मक विचार असणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या सकारात्मकतेने तुम्ही कुठले पण उपाय करत असता, तेवढ्या तुम्हाला जास्त फळ येत असतं. आता ज्यांनी मासिक धर्म सुतक विटाळ असेल त्यांनी हा उपाय म्हणजे हे जे काही तुम्हाला उपाय सांगत आहे तुम्हाला करता येणार नाही. मग तुम्हाला हे डायरेक्ट 2027च्या होळीला करता येतील. आता उपाय काय आहेत ते जाणून घेऊया. नंबर 1, आता सगळ्यात आधी जाणून घेऊया की जेव्हा होळी जळते तेव्हा त्या अग्नीतून जी राख उरते ती पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, दृष्टी, शक्ती, वाईट दृष्टी, भूत पेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख अग्नितत्वाचं शुद्ध ऊर्जा असते. होलिका दहनानंतर जी राख विभूतीसारखी पवित्र असते. बघा, तुम्ही आध्यात्मिक पुराणात म्हणजे शिवपुराणात बघितले आहे की भगवान शिवशंकर हे सदैव राख अंगाला लावून असतात. म्हणून बघा, स्वतः देव राख स्वतःला अंगाला लावून असतात म्हटल्यावरती राख किती पवित्र असेल. मग तीच राख आपण आपल्या घरात आणल्याने घरातील कितीही नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट बाधा निघून जाणार नाही का? की राख जर तिजोरीत ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, लक्ष्मी प्रसन्न होते. यासाठी काय करायचं तर लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात तांब्याची नाणी किंवा 7 तांदळाचे किंवा 10 धान्याचे दाणे हळद कुंकू टाकून तिजोरीत ठेवावे. यामुळे धनलाभ होतो, पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. अर्थात कष्टाला पर्याय नाही. कष्ट केले की यश हे मिळतात, पण पाहिजे तितके यश मिळत नसेल तर हा उपाय आवर्जून करा. नंबर 2, दुसरा उपाय तो प्रवेशद्वाराचा. या राखीची छोटी पुडी बनवून मुख्य प्रवेशद्वारावर किंवा दुकानाच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि बाहेरचे दोष घरात येत नाहीत किंवा दुकानामध्ये प्रवेश करत नाहीत. 3, त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे मनासारखा जोडीदार मिळावा. याच्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा. तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन नातेसंबंध सुखी समृद्धी राहावे, म्हणून आपल्याला त्या होलिकेमध्ये काही गोष्टी दहन करायच्या आहेत. 7, आपल्याला हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड म्हणजे लेकरूवाळे हळकुंड म्हणतात त्याला. तर असे 7 घ्यायचे आणि ते तुमच्या स्वतःवरून उतरवून टाकायचे. ज्याला लग्न व्हावे, अगदी ताई माझं म्हणजे तलाक झाला आहे, मला दुसरे लग्न करायचं आहे, असं जरी तुमचं असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे सांगते तर तो तुम्ही करायचा आहे. आता 7 हळकुंड उजव्या हातामध्ये धरायचे आणि स्वतःच्या डोक्यावरून आपल्याला गोलाकार घड्याळाचा काटा फिरतो तसे स्वतःवरून उतरवून घ्यायचं. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तर त्या होळीमध्ये नेऊन तुम्हाला टाकायचे आहे. होळीचे दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा घालायच्या. होळीला प्रदक्षिणा 11 किंवा 7 घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर घरी यायचं. आता घरातून जिथे होळी आहे तिथपर्यंत जाताना मागे वळून बघायचं नाही किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरी देखील जायचं नाही. तिथून डायरेक्ट तुम्ही तुमच्या घरी यायचं. घरी आल्यानंतर हात पाय वगैरे दारातच धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घरात यायचं. घराच्या देवाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर परत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, काय हरकत नाही. हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता किंवा दुसऱ्यांना देखील करायला सांगू शकता. 4, त्यानंतर बघा पुढील उपाय तुम्हाला सांगते. सर्वात पहिलं तुम्हाला खाऊचे पान आणायचं आहे.
तुम्हा सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे. प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात. होळी दिवशी हीच खाऊची पानं तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. होळीच्या दिवशी 2 खाऊची पानं घ्यायची, ते तुपात भिजवायची. आता या ठिकाणी तुम्ही गाईचे तूप घेऊ शकता किंवा साधं तूप घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये तुम्हाला ती पाने अर्पण करायची आहेत. यामुळे आर्थिक संकट दूर होते. पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या, तो व्यवस्थित चालू लागेल किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. जो काय कमी पैसे येतो, जास्त पैसा येतो, त्यावेळेस बरकत होताना तुम्हाला बघायला मिळते. आणि तुमच्यावर कर्ज झालेलं आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज फिटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करताय पण पैशाची तडजोड होत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतात. 5. आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की बघा की माझ्या घराला नजर लागलेली आहे किंवा माझा उद्योग व्यवसाय आहे, माझं दुकान आहे, ते चांगलं चालत नाही. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा केसरासहित. फक्त तो नारळ आपल्याला कोणी ओटीत दिलेला नसावा, पूजेत वापरलेला नसावा. या वस्तू स्वतः विकत आणायच्या आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, होळीच्या दिवशी संध्याकाळी, सकाळी नाही तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार उघड ठेवायचा आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरट्यामध्ये भागापासून तर वरपर्यंत असा गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्या घरावरून तो फिरवायचा. आणि हे फिरवल्यानंतर डायरेक्ट घरात यायचं नाही. पूर्ण तयारीनेच अगोदर पाणी वगैरे बाहेर ठेवायचं, पूर्ण फिरवायचं आणि त्यानंतर डायरेक्ट होळीजवळ जायचं. सार्वजनिक होळीमध्ये नारळ टाकायचा, तिथून डायरेक्ट घरी यायचं. आता बघा, घरातून बाहेर जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी येताना मागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर दरवाजात हात पाय धुवायचे आणि मग घरामध्ये येऊन आपल्या घरातील देवांना नमस्कार करायचा. आणि त्यानंतर जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेर जायचं असेल तर परत जाऊ शकता. तर याने सुद्धा जी काही इडापिडा असते, आपल्या पाठीमागे लागलेली, आपल्यावर घरावर आलेले संकट अडचणी या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि सेम दुकान असेल तर दुकानाच्या शटर पूर्ण उघडलेले, जिथून एंट्री आहे तिथे फिरवायला आणि बाहेर होळीमध्ये टाकून द्यायचे. नियम सारखेच आहेत. नंबर 6. त्यानंतरचा जो उपाय आहे तर तो आजारपणासाठी आहे. जसे की बघा, आपल्या घरातील समजा एखादी व्यक्ती तुमच्या घरात असेल, तिला सारखा दवाखाना असतो, यासारख्या सारख्या गोळ्या सुरू असतात आणि इतक्या दवाखान्यातल्या गोळ्या असून कशाचाच असं त्या व्यक्तीला दिसत नाही. म्हणजे 4-4, 5 गोळ्या वाढत जातात पण एखादी गोळी कमी होत नाही. तर अशा व्यक्तीसाठी आवर्जून हा उपाय करा. स्वतःसाठी तुम्ही करा किंवा घरातील व्यक्ती आजारी आहे त्यांच्यासाठी घरातील इतर व्यक्तीने केला तरी सुद्धा चालतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा काळा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये 5 कवड्या घ्यायच्या, 5 गोमती चक्र टाकायचे आणि त्या व्यक्तीच्या गोळ्या आहेत ना वेगवेगळ्या प्रकारात, त्यातील एक गोळीमधील एक गोळी तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची या कपड्यामध्ये आणि ते दोऱ्यानेच बांधून घ्यायचं किंवा त्या कपड्याने गाठ बांधून घ्यायची. आता ही जी पोटली आहे तर ती जी आजारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून 7 वेळा क्लॉकवाईज ओवाळून घ्यायचं आहे, म्हणजेच उतरवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही स्वतः असेल तर स्वतःच्या डोक्यावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळत असताना ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा जप करत ओवाळायचं आहे. ओवाळल्यानंतर सेम जिथे होळी आहे सार्वजनिक तिथे जायचं, होळीमध्ये टाकायचे, अगदी मध्यभागी टाका की ती जळून खाक व्हावी ती पुडी. तर असं म्हटलं जातं की यामुळे सुद्धा त्या व्यक्तीचे आजार पण आहेत ना त्यामध्ये फरक दिसून लागतो आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या गोळ्या ज्या आहेत त्या बंद होऊ लागतात, म्हणजे ती व्यक्ती निरोगी होऊ लागते. ज्याच्यामुळे हा उपाय सुद्धा आवर्जून करून बघा. परंतु सेम जसं सांगितलं तसं उपाय करून जात असताना पाठीमागे वळून बघायचं नाही, घरी येताना सुद्धा पाठीमागे वळून बघायचं नाही. आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि घरात यायचं. नंबर 7. पुढचा उपाय आहे तर बघा, आपल्याला समजा घरातील बरीचशी मंडळी असतात, बरेच जण असतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो आरोग्याचं. तर पण आपल्याला काय वाटतं की माझं आरोग्य उत्तम राहावं, मला कधीही कोणते त्रास होऊ नये, शुगर बीपी वगैरे या गोष्टी कधीही होऊ नये. तर उत्तम आरोग्यासाठी सुद्धा एक उपाय आहे. आपलं उत्तम आरोग्य राहावं यासाठी तुम्हाला 10 कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत. जे कडुलिंबाचं झाड असतं, आपण गुढीपाडव्याच्या वेळेस त्या कडुलिंबाचा ठपा त्या गुढीवरती अडकवायचा जातो. त्याच कडुलिंबाची पानं 8 ते 10 घ्यायची आहेत. तसेच 5 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा अंदाजे लवंगा 5 किंवा 7 तुम्हाला जेवढ्या वाटतात तेवढ्या लवंगा तुम्ही फुलासहित घेतल्या तरी सुद्धा चालेल. आणि या 5 लवंगा, कडुलिंबाची 10 पानं आणि कापराचा तुकडा, कापूर भीमसेनी असावा. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपला साधा असला तरी सुद्धा चालेल. ही सर्व स्वतःवरून तुम्हाला ओवाळायचं आहे, आपला आरोग्य उत्तम राहावं म्हणून अशी. आणि त्यानंतर सेम
तशीच सार्वजनिक होळी आहे, त्यामध्ये तुम्हाला टाकून यायचं आहे. नियम सारखेच, जाताना येताना मागे वळून बघायचं नाही, कुठेही जायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं, हात पाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करून मग तुम्हाला बाकीची जी काही कामं आहेत ती करायची. 8. पुढचा उपाय जो आहे तो आर्थिक प्रगती. आपलं घर कायम धनधान्याने भरलेलं राहावं, यासाठी मुठभर गहू, मुठभर ज्वारी आहे ती तुम्हाला या होळीच्या दिवशी, जी पेटती होळी असेल तर हा जो उपाय आहे तर तुम्ही तुमच्या घराची जी होळी तुम्ही प्रज्वलित करता त्यामध्ये सुद्धा मुठभर गहू किंवा मुठभर ज्वारी तुमची टाकू शकता. आणि जी सार्वजनिक होळी आहे त्यामध्ये सुद्धा मुठभर गहू किंवा मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धान्याची कमतरता जी आहे तर ती आपल्याला भासत नाही. 9. यानंतरचा उपाय म्हणजे अंघोळीच्या पाण्यात थोडी राख अंघोळीच्या बादलीत टाकावी. याने नवग्रह दोषाचा प्रभाव देखील खूप कमी होतो. जर आपले ग्रह मजबूत असतील तर आपली प्रत्येक गोष्ट, आपली प्रत्येक कामे यशस्वीरित्या पार पडतात असे म्हटले जाते. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर होलिका दहनामध्ये औषधी वनस्पती समिधा, गायीचे शेण, लाकड जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्याने पुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात, कारण ती अँटीबॅक्टेरिया असते. आता अग्नीची राख ही शोषक असते असे म्हणतात, म्हणजे शरीरातील दूषित द्रव शोषून घेते. काही ठिकाणी ही राख दात घासण्यासाठीही वापरतात. यामुळे दात मजबूत होतात आणि हिरड्यामधून रक्त निघत असेल तर रक्तही थांबतं. म्हणजे ही फक्त अंधश्रद्धा नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपराही आहे. एकंदरीतच होलिका दहन केलं जातं तेव्हा या अग्निकुंडात वाईट शक्ती, नकारात्मकता, अहंकार जळून नष्ट होतात असा धार्मिक समज सुद्धा आहे. तर याआधी सांगितल्याप्रमाणे या राखेमध्ये विविध औषधी वनस्पती, संविधा, गायीचे शेण, लाकडे हे जळत असल्याने या राखेत औषधी गुणधर्म असतात असेही सांगितले जाते. वर्षातील असा एकच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून उतरवून त्या आपण होळीत टाकल्या, अग्नीत टाकल्या, म्हणजे त्याचा जो प्रभाव असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि त्या त्रासापासून कुठेतरी आपल्याला आराम मिळतो. म्हणून या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या पेटत्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. तर त्या अशा वस्तू आहेत: हळकुंड, लवंग, वाळलेले खोबरे, बताशा, गहू, ज्वारी या आवर्जून वस्तू तुम्हाला होळीमध्ये टाकायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.